आपला शक्तीपीठ मार्गामध्ये सगळ्यांची शेतजमीन जाणार आहे। मग ती आज सर्वे करायला आलेत जावळा येते, तर तुमचं काय म्हणणं, तुमची जमीन किती चालली, तुमचा विरोध कशासाठी नेमका? आमची ह्या कुटुंबाची 10 एकर जमीन चालली आहे, हा पूर्ण बाग आहे ती। हा आमचा उदरनिर्वाह सगळा शेतीवर आहे। हा त्याच्यामुळे आमचा जमिनीला विरोध आहे, कारण पुन्हा सगळे आम्ही अल्पभूधारक होणार आहोत। त्याच्याकरता आम्हाला ही जमीन द्यायची नाही। जमीन म्हणजे आमचा आत्मा आहे, आत्मा निघून चाललाय आमचा। पूर्ण पाणलोटामधली पाटाखाली भिजणारी जमीन आहे आमची। मुख्यमंत्री म्हणायला लागलेत की इकडं कुणाचा विरोध नाही मराठवाड्यात। मुख्यमंत्र्यांनी येऊन ग्राउंडवर बघा म्हणाव विरोध आहे का नाही, तिथं बसून काय कळायला लागले त्यांना लोक इथं विरोध करायला शेतकरी का कोण आहे ती? त्यांना लोक सांगायलेत म्हणे की आमचा काही विरोध नाही, तुमची शक्तीपीठ मार्ग होऊ द्या। लोक सांगायलेत का नाही नाही, त्यांनी म्हणतात मराठवाड्यात विरोध नाही कुणाचा, पश्चिम महाराष्ट्रात विरोध आहे फक्त। त्यांनी म्हणलेत ना पैसे द्यायला लागलो आम्ही तुम्हाला। एक एक बोला। यावेळेस शेतकऱ्याचा विरोध नाही म्हणलेत का नाही, त्यांनी आम्हाला त्यांचे गट नंबरचे 7-12 आणि त्यांचे आधार कार्ड दाखवावे, ती बाद देतात का बघू द्या। कुणी बी अशी कार्यकर्ते घेऊन जाईल म्हणील। त्यांनी म्हणतात आम्हाला मराठवाड्यात कुणी जाडवणं गेलंय, या म्हणून इथं ग्राउंडवर बघा अडवायला का नाही। शक्तीपीठाबद्दल म्हणणं काय आहे तुमचं? काय रस्त्याची अडचण आहे का? नाही आम्हाला, हा अजिबात 1 गुंठा सुद्धा जमीन द्यायची नाही। शेवटच्या श्वासापासून लढू। आता इकडे पोलीस फौज ही आणली की सगळा फाटा ही आणलाय, काय करायचं? किती बी आणू द्या, आमच्यावर गुन्हे दाखल करा, किती करायचे तेवढे, किती बी गाडी आणा तुम्ही, बघू काय होतंय ते। आमचं पंढरपूरच्या पांडुरंगाला आता येतील की साहेब महापूजेला, पंढरपूरच्या पांडुरंगाला साकड आहे। देवा भाऊ तुमच्या दर्शनाला त्यांना एक सद्बुद्धी द्या की शक्तीपीठ महामार्ग रद्द करा म्हणून। सर्व शेतकऱ्याचं म्हणणं आहे शक्तीपीठ रद्द व्हावा। ते म्हणतात महाराष्ट्राच्या कल्याणासाठी विकास करायचा आहे महाराष्ट्राचा। आम्ही शेतकऱ्याच्या मला काय म्हणायचं, एखाद्या शेतकरी जर भाकरच तुम्ही नेत असता तर तुम्ही काय कल्याण करणार? आम्ही शेतकऱ्याच्या फायद्याचं सरकार आहे म्हणतात ते। काय म्हणायचंय, सगळे रस्ते नागपूरलाच का बर? नागपूर रत्नागिरी हाय, नागपूर गोवा, कशा पद्धती नागपूरला सगळे? म्हणजे इकडचं कोकणातलं सगळं खनिज संपत्ती लुटून न्यायची का तिकडे? तुम्हाला नागपूर वेगळा करायचा का? विदर्भ नाही, पण शेतकऱ्याच्या हिताचं सरकार आहे म्हणतात, शेतकऱ्याच्या हिताचं सरकार आहे। आम्ही काहीच नाही हिताचं सरकार, उलट बेकार सरकार आहे आतापर्यंतच्या काळात फडणवीस सरकार म्हणून तर सगळं शेतकरी मारायले, तुम्हाला सरकार झालं। तुम्हाला सगळ्या शक्तीपीठाला विरोध आहे सगळ्याचा। 1 गुंठा सुद्धा 1 इंच मिळणार नाही। असं कोरा 7-12 करतो म्हणून हे करून समजे खोट्या एक जण मी माझ्या भाषणात मी बोललोच नाही। एक जण म्हणतात 30 तारखेपर्यंत पैसे भरा, आज तुमचे 70,000 कोटीच्या अगोदर तुम्ही भरा घोटाळा। पुन्हा शेतकऱ्याला बोला, चोराला बघला घेऊन काही बोलायचं। तुमचे काळे बाजा झाकासाठी तुम्ही सत्य गाडीला गाडी लावून बसायला लागला। काय तर तुमच्या हातात आहे म्हणून शक्तीपीठाला विरोध आहे सगळ्याचा। आता ही मोजणी करायला काय करायचं? खाली येऊ देणार नाही, वावरात येऊ देणार नाही, मोजणी करू देणार नाही।